कर्माचं चालू आहे बा. भाव कर्म का सांगतात, प्रयोजनावर संख्या आहे. तुमचं होऊन गेलं की अधिकारी नाही असंभव आहे, आणि अधिकारी पूर्वपक्षाच्या मताने नाही, त्याची सिद्धी करून दाखवली. पुढे विषय पूर्वपक्ष आहे, पुढे त्याची काय करून दाखवली, माता राहिला कोण प्रयोजन. त्या प्रयोजनाची सिद्धी होत नाही. त्याच्याकरता हे पूर्वपक्ष आणि उत्तर पक्ष. प्रयोजन कोणतं आहे या ग्रंथाचं, आहे ना, प्रयोजन आहे का. तेव्हाची सिद्धी, तेव्हा दुःखाची सिद्धी तेव्हा होईल, आहे का नाही. दुःखाची निवृत्ती म्हणलं केव्हा होईल, ते दुःख अध्यस्त ठरलं पाहिजे. काय ठरलं पाहिजे, त्याच्याकरता लौकिक कोणत्या उपायाने दुःख निवृत्त होऊ शकेल. मग शास्त्राने कोणता उपाय सांगितलेला आहे, मिथ्यात्मनिश्चय. मिथ्या म्हणजे अभ्यास. त्या अभ्यासाचे दोन प्रकार. कोणते दोन प्रकार, कार्याभ्यासाची सामग्री, ही सामग्री कशी सिद्ध होत नाही. सिद्ध झाली पाहिजे, जाऊ दे. म्हणून सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार प्रमाता प्रमाणाने ही सामग्री आहे, सिद्ध होत नाही. क्रमाक्रमाने सांगायचं बघा. त्याच्यात तुम्हाला होऊन गेलं आहे पूर्वपक्षाच्या मताने. कारण कुठेतरी तुम्ही सर्प काय केला पाहिजे, त्याचे काय होतील मग. आणि त्या संस्कारावरती दोरीवरती सर्पाचा काय होईल. म्हणजे काय पाहिजे, सत्य वस्तू ज्ञानजन्य. बरं का, बरं. तो अभ्यास होण्याकरता पुन्हा प्रमाता प्रमाण प्रमेय दोष असावे लागला. दोरीवरती सर्पाचा अभ्यास का होतो, लांबट फर आहे, सादृश्य आहे. सादृश्य दोष कसा नाही झालं ना आपलं. हे काय आत्म्यावरती बंधाचा अभ्यास होतो, सादृश्य काय नाही जमत. दोरीवरती सर्पाचा अभ्यास होतो, तिथं बरोबर आहे. दोरी लांबट, सर्पही कसा आहे बरोबर, सादृश्य दोष आहे. आत्म्यावरती बंधाचा अभ्यास का होत नाही, सादृश्य नावाचा काय नाही, कसा नाही. सांग, बरोबर आहे. आत्मा हा आत असतो आणि जे अहंकारादी बंध आहेत ते बाहेर आहेत. आत्मा स्वप्रकाशमान आहे आणि जे अहंकारादी बंध आहेत ते जड आहेत. बरोबर आहे की. आत्मा कसा आहे, ज्ञानरूप. बंध कसा आहे, परस्पर काय आहे. मग सादृश्य नामाचा दोष काय होत नाही, सिद्ध होत नाही. पुढे प्रमाता प्रमाण कसे सिद्ध होत नाही. हे बघ, अभ्यास होण्याकरिता अगोदर प्रमाता आणि प्रमाणे दोष असावे लागला, काय का नाही. जेवणाच्या अगोदर जेवणारा मनुष्य असावा लागतो, तसे अगोदर असावे लागतात. यांची सिद्धी बंधात होत असते. बंधाचा अभ्यास झाल्यावर ते प्रमात्मा आणि प्रमेय यांची प्रमाण याची सिद्धी होते. अभ्यासाच्या पूर्वकाली याची सिद्धी होऊ शकत नाही. प्रमाता नाही, पुढे प्रमाणही नाही, आणि सदृश्य नावाचा दोष म्हणजे प्रमेय नाही. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार तेही नाही. प्रमाता प्रमाण आणि प्रमेयांचे दोष तेही नाही. म्हणून कार्याभ्यासाची सामग्री सिद्ध होत. पुढे कोणता अभ्यास,
झाला ना आपला कारणाच्या अज्ञाची सामग्री. सामान्य रूपाने ज्ञान हे कसं सिद्ध होत नाही. बाबा दोरीवरती अभ्यास होण्याकरता दोरीचं सामान्य रूपाने काय पाहिजे, विशेष रूपाचं. आता बंधात कसा होत नाही सिद्ध. नाही सांगता येत. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव नाही आहे. काय का नाही, अज्ञान शिल्लक राहत तिथे. याप्रमाणे सूर्याच्या ठिकाणी अंधकार काय होत नाही, सिद्ध होत नाही. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान काय होत नाही, सिद्ध होत नाही. कारण आत्मा किंवा स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप. अज्ञान कसं आहे, तमोरू परस्पर विरुद्ध असल्यामुळे अज्ञान सिद्ध होत. म्हणून सामग्रीला काय पाहिजे, सामान्य रूपाने विशेष रूपाचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवू शकत नाही. म्हणून कारणाभ्यास सुद्धा सिद्ध होत. आता म्हणजेच आत्मस्वरूपावरती बंधाचा अभ्यास होऊ शकत. आणि बंध म्हणजे दुःख निवृत्ती. मग कशाने होते, कर्माने होते. म्हणून कर्माची माहिती आलं झालं तरी बरं झालं होतं. मग कर्मानेच काय होतं, मोक्ष प्राप्त होतो बरं का. कारण वारुळातला सर्पातला तो काय दोरीच्या ज्ञानात जातो का, जवळ तरी येऊ देतो का आपल्या. तो काय दोरीवरचा सर्प आहे का तो. मग त्याच्याकरता नाहीसं करायचं असेल तर काय करावं लागेल. नाही का बिळातला सर्प नाहीसा करायचा असेल तर काय करावं लागेल, क्रिया करावी लागेल. कारण सर्प असत आहे कसत आहे, अरे दोरीवरचा सर्प. मग त्याची निवृत्ती जर करायची असली मग तिला काठीने हाणायचा असतो का दोरीच्या ज्ञानाने. बंध सत्य नसून बंध कसा आहे, नाही मिथ्या नसून काय. सत्यबंधाची निवृत्ती कशाने करायची, म्हणजे कर्मविचार. इतपत बरोबर घरी जाऊन वाचन करत जात. ते कर्म म्हणजे वेदबोधी कर्म. जीवाला जे वेदाने सांगितलेलं कर्म त्याला वेदबोधी कर्म असं म्हणतात. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक वेद आणि निषिद्ध. वेद कर्म कोणाचा आपलं झालं काय, वेद कर्म कशाला म्हणायचं. बरोबर आहे, सांगायचं चुकलं तर चुकलं. अरे शास्त्राने जे सांगितलं करा करा म्हणून त्याला कोणतं कर्म म्हणायचं, वेद कर्म. आणि करू नका म्हणून सांगितलं त्याला कोणतं आहे का. त्या वेद कर्माचे 4 प्रकार आहे बघा. कोणते 4 प्रकार आहे, नित्यकर्म कोणाला म्हणतात, नैमित्तिक, थोडे काम्य कर्म, नित्य नैमित्तिक काम्य. निषिद्ध कर्म नाही चुकलं प्रायश्चित्त काय तुम्ही सांगत नाही आम्ही ते काय. प्रायश्चित्त कर्म त्याचं काय स्वरूप आहे, त्याचे 2 प्रकार आहे, साधारण आणि असाधारण. कोणतं, आपल्या आत्मनमक कर्म घडलेलं आहे ते पाप निवृत्ती करता जे कर्म सांगितले जाते त्याला म्हणत असतात असाधारण कर्म.
संन्यासाने द्रव्य घेऊ नये. पण चुकून काय घेण्यात आलं, मग त्याने 3 दिवस काय करायचं, रात्रीच्या बदलायचं का, आणि पैसे ठेवून घ्यायचे का, द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस काय करायचं. त्याच्या आईने पापाची निवृत्ती होते. याला म्हणत असतात, कोणतं कर्म म्हणायचं मग, साधारण प्रायश्चित्त. नाही चुकलं असाधारण. आणि साधारण प्रायश्चित्त म्हणजे गंगा स्नान, ईश्वर नामोच्चारण, याला कोणतं म्हणायचं, साधारण प्रायश्चित्त म्हणणार. अशी कर्माची माहिती सांगितली. पुढे आणखी कर्माचा विचार आहे. संचित, क्रियमान, प्रारब्ध. कर्माने सांगू तुम्हाला, वाचा. हे कर्माचे स्वरूप सांगितल्यानंतर मुमुक्षुने काय करावे त्याचा विचार सांगतो. मुमुक्षुने काय करायचं, कर्माचं स्वरूप सांगितलं ना. तर मुमुक्षुने काय करायचं, नित्यकर्म करीत जावं. दुसरं कोणतं, नैमित्य कर्म करायचं. काय करायचं नाही त्या पुढे कोणतं का काम्य कर्म करू नये. आणि कोणतं जर चुकून जर दोष घडला तर त्याच्या निवृत्ती करता प्रायश्चित्त कर्म करायचा. आता त्याचा उलटा सगळा विचार आहे बघा. त्यांचं नित्य नैमित्य कर्म जर केलं तर पुण्य उत्पन्न होत, आणि नाही केलं तर पाप होते. असंच आहे. मुमुक्षुने निषिद्ध व काम्य कर्म करू नये, कारण काम्य कर्माने उत्पन्न लोकप्राप्ती आणि निषिद्ध कर्माने नरकादी लोकांची प्राप्ती होते. 2 प्रकारचं कर्म आहे की नाही, विहित आणि निषिद्ध कर्म केलं तर कशाची प्राप्ती होते, नरकाची प्राप्ती. कोणतं कर्म, निषिद्ध कर्म कोणतं, निषिद्ध कर्म सांगतात. जे करू नये म्हणून सांगितलं त्याला काय. मग एखादा म्हणजे करू नये म्हणून सांगितलं निषिद्ध कर्म आहे. तर निषिद्ध कर्मामध्ये शास्त्राने सांगितलं आहे, कंजलम न भक्षे, चौर्यम न कुर्या, मांस खाऊ नाही, दारू. बरं का, हे सगळं निषिद्ध कर्म आहे. त्याच्यामध्ये पैसा मिळवायचा पण कशाच्या द्वारा, जडवून या धन. निषिद्ध कर्म करणारा मनुष्य, चोरी करणारा मनुष्य, न्यायाधीशाने त्याला काय दिले, शिक्षा दिली. तो चोरी करणारा मनुष्य म्हणला, न्यायाधीश साहेब म्हणलं काय, म्हणलं आम्हाला तुम्ही शिक्षा का दिली. अरे म्हणलं तू चोरी केली की. म्हणलं आम्ही चोरी तरी कशा करता केली, पैसा करता केली. म्हणलं तुम्ही सुद्धा नोकरी कशा करता मग दोघे जण काय आम्हाला द्यायला कशा करता, अरे आम्हाला द्यायला कशा करता. म्हणलं न्यायाधीशाने सांगितलं, म्हणलं आम्ही नोकरी करतो, पैसा त्याला विहित कर्म म्हणायचं. काय म्हणायचं, आणि तो जे चोरी करून पैसा करून त्याला कोणतं कर्म म्हणायचं. निषिद्ध कर्म म्हणजे नरकाची प्राप्ती. कशाची, म्हणून निषिद्ध कर्म करू नाही. काय करायचं, इंद्रियांचे जे व्यापार होतात ना, त्याच्यामध्ये निहित आणि विषिद्ध कर्माचे फलं असतात. इंद्रियाचे व्यापार असतात ना, त्याच्यामध्ये प्रत्येक इंद्रिय निषिद्ध आहे. असं लोकांना आवडणार नाही का गोष्ट आहे. नाच पाहू नये बाईचा, काय करू नये, तुकोबाराने त्याचा निषेध केलेला आहे. अलीकडे तर लोक पैसा देऊन बाई, म्हणलं त्या बाईला कशा करता आणलं, म्हणलं तिचा नाच पाहायचा. हे काला येतच बाई नवा,
आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, वाढदिवस होता तो मुलाचा. मग तिथे प्रतिष्ठित लोक होते. श्रीमंताचा मुलाचा वाढदिवस. त्याच्यामध्ये एक कलाकार बोलावला होता. त्या कलाकाराने काही नाही बा 2-3 मिनटं अनेक पक्षाचे आवाज काढून दाखवले. कोणाचे? ते प्रॅक्टिस केली असली पाहिजे. बरं, साधा आला का मुंबईवरून आला तर विमानाचं काय घेतलं असेल आणि तुका उगीच जातोच तो का त्याचे रेट ठरलेले असतात. 5 मिनटं गेलं तर 1 लाख रुपये. एक नटी बोलावली होती बा. आम्हाला वाटलं नटी कशा करता बोलावली कोणाला माहिती. तिने काही नाही बा 2-3 चक्रा मारल्या. ते मुंबईवरून आली होती कुठून. आता मुंबईवर झालं ती आली तरी विमानाचं भाडं आणि तिचा रेट ठरलेला असतो काय 50,000 आणि 1 लाख वगैरे. तेव्हा कशा करता सांगितलं तुम्हाला. अलीकडे लोकांची कोणतं कर्म करण्याकरता आवड आहे असं आहे. निषिद्ध कर. एकाला सांगितलं म्हटलं हो दर्शनाला जावं, आनंदाची गोष्ट आहे, माळ घालून काय जावं. तर म्हणले महाराज माळ घातली म्हणजे मांस सेवन करता येत नाही. आणि म्हटलं ते तर आमचं खाद्य आहे की तुमची माळ घातली तर दारू काय करायला लागेल. नाही तर आपलं माळही घालतो, दारू पितो, मासे खातो. त्याला व्यभिचार म्हणतात. काय म्हणतात. एकाने सांगितलं नका हे चांगलं नाही, तुम्ही दारू पिता, मांस खाता आहे. म्हणले महाराज ज्यावेळेला आम्ही जे काही मांस खात असतो त्यावेळेला म्हणलं गम्माळ काढून ठेवत असतो. हे काला आहे तसंही त्याला व्यभिचार म्हणतात. काय जाऊ दे, दृष्टांत संपला. आणि निःशुद्ध कर्म केलं तर काय उत्पन्न होते. आणि त्या पापाचा एवढा परिणामातून नरकाला निघाले. तो का म्हणे नरकी घाली जरी होय ज्ञान गर्भ. म्हणून निषिद्ध कर्म करायचं नाही. वारकरी प्राण गेला तरी काय खात नाही. मांस खात असेल तर वारकरी कसं वारकरी असेल तर निषिद्ध कर्म चांगलं आहे आपलं. आता अलीकडे लोक निषिद्ध कर्म काय करीत नाही, बंद करत नाहीत. त्याला विचारलं म्हटलं का रे तुझा अनुभव मित्र ते 2 आणि आपले निघाले. मग पुढे भूक लागली म्हणून कोणते लॉज शोधत होते. मग मांसाहारी आहे ना. म्हणजे का तुम्ही तर मांस सेवन करणारे आणि शाकाहारी लॉजमध्ये कसे काय आले तुम्ही. तर म्हणलं मांसाहारी लॉज बंद आहेत म्हणून. पहिला कुठे जाते तो आणि तो बंद असेल तर मग विचित्र आहे. शाळेतले पोरं ह्या सगळ्या असं धिंगाणा आहे सगळं. हे वारकरी शिक्षण संस्था आहे मग बरं आहे आपलं. इथे संहिता आहे काय, दुसरीकडे संहिता आहे का. जाऊ दे. निषिद्ध कर्म केलं तर काय उत्पन्न होते. त्या पापाचं फल. बरं, विहित कर्म केलं तर पुण्याची प्राप्ती. म्हणून मोक्षाने काय करायचं म्हणजे निषिद्ध कर्म करू नये. त्या विहित कर्मामध्ये 4 प्रकार. नित्य हे कर्म करायचं. नाही केलं तर पाप होते, केलं तर पूर्वपक्षाचं मत. अशी कर्माची संगती लावायची. पुढे आणखी दुसरी संगती आहे. जे शरीराकडून कर्म करतो ना त्याची संगती आहे. त्याचे
तीन प्रकार आहे. संचित, प्रारब्ध आणि याचं व्हायचं वाटते, पण थोडी माहिती आहे कोणी आहे. संचित कर्म कोणाला म्हणायचं? पुढे येणार आहे. हे पहा, आपण आजच जन्माला आलो का अनेक जन्म झाले, पण त्या जन्मात काय झोपा काढल्या? अरे काय निश्चित कर्म काय, ज्याच्यामध्ये भरपूर पाप पुण्याचा काय अजून फलभोगाला आरंभ झालेला. एकच जन्म घेतला का किती जन्म घेतले? पाप आणि पुण्य कोणत्या जन्मात होत असते? पशुपक्षाच्या की विधीच्या? विधी नाही, काही नाही, फक्त मनुष्य देहातच पाप आणि काय होते. तुम्ही गीता शिकाल ना, 11व्या अध्यायामध्ये सुंदर विषय आहे, तिथे मात्र विचार केलेला आहे पाप आणि पुण्याचा. बरोबर शास्त्राने सांगितलं असेल ते कर्म करत असेल तर पुण्य उत्पत्ती, आणि शास्त्राने सांगितलं नाही कर्म करत असेल तर पापाची याचा साठा असतो. काय असं अजून त्याला आरंभ झालेला कोणतं कर्म करायचं? संचित. त्याच्याकरता हल्ली आपण जे बघतो पाप पुण्य काय होय नव्हे, एखाद्या रोगाचं आणि आपल्याला दुःख होत असते, म्हणलं आपण बाई या जन्मात काहीच केलं नाही, माझा रोग का झाला? मग ते मागच्या पापाचं काय आहे? फळ आहे. मागचे जन्म काय केले पाहिजे? मानलेच पाहिजे. जे आपण हल्ली बघतो त्याला प्रारब्ध म्हणायचं. काय म्हणायचं? प्रारब्ध कधी एकसारखं नसते. एकाच बाईच्या पोटी 4 पोरं असले किती, प्रत्येकाचं प्रारब्ध कसं आहे का? मग याला प्रारब्ध म्हणायचं. आणि हल्ली जे आपण करतो याला कोणतं कर्म म्हणायचं? क्रियमान. काय नाही, आपण जे काय त्याच्यामध्ये काय थोडे शास्त्राने कोणत्या कर्मापासून पाप आणि पुण्य उत्पन्न होते. त्याला आपण चोरी करतो, झोपही घेतो, चोरीपासून काय उत्पन्न होते? आणि झोप घेतली तर पुण्यही नाही ना काय नाही. कीर्तनाला गेला तर हे बाबा नाही का, पाठाला आला तर ज्ञानप्राप्ती होते, आणि पाठाच्या ऐवजी झोप वाढली तर अरे जाऊ दे. दृष्टांत त्याला क्रियमान कर्म असं म्हणतात. अधिक कर्माचा विचार आहे क्रमाक्रमाने करू वाचा. याकरिता ती दोन्ही न करता नित्यनैमित्तिक कर्मच करावे. ते न केले तर पाप होऊन नीच लोकप्राप्तीचा प्रसंग येईल. पापाच्या प्रतिबंधार्थच नित्यनैमित्तिक कर्म करावे. त्याने काय करायचं? नित्यनैमित्तिक कर्म करायचं. कोणतं कर्म करायचं? नित्यनैमित्तिक कर्म केलं तर पुण्य उत्पन्न होणार नाही. मग करायचं कशा करता? पापाला प्रतिबंध आहे. नाही केलं तर काय होईल? पाप होईल. केलं तर मग कशा करता करायचं? पापाला प्रतिबंध आहे. पुढे पाप प्रतिबंधाशिवाय नित्यनैमित्तिक कर्माचे दुसरे फल नाही. कदाचित चुकून निषिद्ध कर्म घडले तर प्रायश्चित्त कर्म करावे. हे पहा, आता प्रायश्चित्त कर्म कशा करता करायचं? चुकून जर आपल्या हातून पाप घडलं नाही का, त्या पापाची काय केली पाहिजे? या जन्मात नाही तर कोणत्या तरी जन्मामध्ये ते पाप दुःख लिहिल्याशिवाय ती चुकत नसते. बा इथं जरी सिद्धी नाही झाली पापाची, ते परलोकामध्ये मग ईश्वराच्या सत्तेमधून काय होत नाही. एखादा गुन्हेगार असतो बरं का, इथं गुन्हा काय होत नाही, आहे गुन्हेगार पण सिद्ध होऊ दिला, मग त्या गुन्ह्याचं फल त्याला मिळत नाही का? मिळाल्याशिवाय राहत नाही. या जन्मात नाही, कोणता जन्म प्राप्त होईल काही सांगता येत आहे का? त्याच्यामध्ये आहे ना, अंडाच्या जाराच्या स्वेदजाने बघ
किड्याचा सुद्धा जन्म होत असतो. कोणत्या जन्माला जाईल हे काही सांगता येत नाही. जडभरत राजा कोणत्या जन्मात गेला माझं विचित्र असतं. कर्माचा चांगला विचार येतो. गीतेमध्ये सुद्धा आहे ना, नित्य नैमित्य कर्म. गीतेमध्ये आहेत ना 12व्या अध्यायामध्ये, हे तू सर्वाणी कर्माणी मयि संन्यस्य अनन्यैव योगेन. काय करायचं? नित्यकर्म कोणतं, नैमित्य कर्म कोणतं? अनन्यैव येन माम उपासते असं म्हटलेलं आहे. मग पुढे आमच्याकरता जर कर्म करत असेल तर तेषाम हम मृत्यू संसार असं चांगला गोड विचार आहे. भक्ती सांगणारा अध्याय आहे त्याच्यामुळे. त्यामुळे कशा करता चाललेलं आपलं साधारण प्राच्य आणि असाधारण प्राच्याचा लक्ष पडेल. नित्यनैमित्य कर्म करायचं, निषिद्ध कर्म करायचं. नित्यनैमित्य कर्म केलं तरी त्याला काही नाही, पुण्य नाही केलं तर बरं. संचित कर्म अनेक जन्माचं साठा असतो, त्याला कोणतं कर्म म्हणायचं? आणि जो आपण भोगतो त्याला कोणतं कर्म म्हणायचं? प्रायश्चित्त कर्म. चुकून जर पाप घडलं त्याच्या निवृत्ती करता केलेलं कर्म. त्याच्यात 2 प्रकार, साधारण आणि पहिले साधारण कसं करायचं ते कर्माने सांगू आपण पुढे. प्रायश्चित्त कर्म साधारण व असाधारण असे 2 प्रकारचे आहे. आपल्या हातून अमुक एक पातक झाल्याचे समजले तर त्याच पातकाची निवृत्ती करण्याकरिता जे विधान शास्त्राने केले असेल तर ते असाधारण प्रायश्चित्त म्हणावे. आपल्या मनाने नाही, शास्त्राने कोणतं विधान सांगितलं त्याचा विचार करायचा. नाही तर बघ काय पैसे ठेवून घेतो ना उपवास करतो. नाही तर आपला काय करायचं, उपवास करत नाही, पैसे काय करतो टाकून देतो. ते नाही, द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस काय केला पाहिजे, म्हणजे केलेलं झालेलं जे पाप आहे त्या पापाची काय होते पुढे. जसे यतेस द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास हे प्रायश्चित्त द्रव्यग्रहणाबद्दल सांगितलेले आहे, ते असाधारण प्रायश्चित्त होय. त्याला कोणतं प्रायश्चित्त म्हणायचं? ज्याचं विधान सांगितलं असते त्याला असाधारण प्रायश्चित्त म्हणतात. पुढे प्रस्तुत शरीरात साधारण प्रायश्चित्त करावे म्हणून सांगितले आहे. ते का करावे व त्याचे फल काय हे सांगण्यापूर्वी कर्माची माहिती देणे आवश्यक आहे. ते तुम्हाला नंतर सांगू. तेव्हा कर्माचे प्रकार त्याची माहिती देणं. मनुष्य देहाचं जे कर्म घडतं सत्कर्म, बाकीच्या देहामध्ये विधी नाही आणि काय नाही. शास्त्र जे उपदेश करत असते माणसाला करते का कुत्र्याला करते? कुत्र्याला करावं लागते. एखादा मालक असला त्याच्या घरी 2 कुत्रे असते श्रीमंताच्या घरी, मग मुलाला सांगावं लागत असे ज्ञानेश्वर महाराजांच्या गाजा दर्शनाला. घरच्या कुत्र्याला सांगावं लागते का दर्शनाला? कुत्र्याला का सांगावं लागत नाही? त्याला विधी नाही, काय नाही. मग त्याला विधी आणि निषेध फक्त मनुष्य देहात आहे. मनुष्य देहात खेरीज करून बरं का कोणत्याही जन्मामध्ये विधी नाही, काय नाही, निषेध नाही. एखादा साप असला आणि सापाने चावा घेतला मग निषिद्ध कर्म झालं का नाही? मग पापाला सापाने चाव घेतला असेल तुझं पाप झालं असेल, तिथे पाप नाही, काय नाही. एखादी गाय असेल मालकाने चारा टाकला तर ते आपले त्याच्यापासून पुण्य नाही, आणि दुसऱ्याच्या शेतात चढत असली तर पापही नाही. कोणत्या देहात आहे? म्हणून संचित जाणवणे शुद्ध करा. तुकोबारा म्हणतात ना, असं कर्म करा ज्याच्या योगाने आपल्यालाही आनंद आणि दुसऱ्यालाही. म्हणून जे खळाची व्यंकटी. पुढे
जग सोडले ना त्या सत्कर्मी राहते. जाऊ द्या पुढे. ती अशी संचित प्रारब्ध आणि क्रियमान या रीतीने कर्माचे 3 भेद आहेत. अनादी कालापासून अनंत मनुष्य जन्मात जी कर्मे केली असतील आणि ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ झाला नाही अशा कर्माच्या साठ्यास संचित कर्म म्हणावे. पाठ करून टाकायचं. आपण आता जन्माला लोक अनंत जन्म घेतले. कोणते कोणते जन्मले काही सांगाय. खंती ते न करा. कोणत्या देहातून कोणत्या देहामध्ये जायले काही सांग. एवढा मोठा जडभरत राजा सुखी झाल्यामुळे कोणाच्या देहात गेला. हरणाच्या देहात गेला. उदाहरण दिलं ना ते काही नसते बघा. ते रघुगंध राजाचं सांगितलेलं आहे. तो म्हणजे ह्याच्या जन्माला गेला बा. जेव्हा एक विधान काय करता येत नाही. पाप आणि पुण्यावर ते जन्माची सिद्धी अवलंबून आहे. अधिक पाप असेल तर नरकाची लागते. अधिक पुण्य असेल तर आणि पाप पुण्य समान असेल तर नरदयाचे. वर जाण्या इतकं काही नाही, खाली जाण्या इतकं. महाशास्त्री कोणता द्या त्याच्यातही कोणाचं पाप जास्त तर कोणाचं पाप कमी. हे पापाची फलं असतात बघा सगळे. का म्हणलं असा दुर्धर रोग का झाला. पापाचं काय ते फल आहे. नाही तर मग पैसा मिळणं हे सुद्धा पुण्याचंच आहे. नाही का. एकाच बाईच्या पोटी 2-3 पोरं असतात. प्रत्येकाचं प्रारब्ध. एक आपलं दुकान टाकतो मासा मारत बसतो आणि एखादा मोठा नोकरीवर असतो. लाख रुपये काय असतो. पुण्य प्रत्येकाचं पुण्य काय आहे भिन्न भिन्न आहे. पुढे असं त्या संचितातून ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ होऊन वर्तमान शरीर प्राप्त झाले आहे त्या कर्मसमुदायास प्रारब्ध म्हणावे. त्याला काय म्हणायचं. हल्ली जे आपण बघतो ना या कर्माचं फल नाही. पुढच्या देहात मिळाले. आणि आता जे बघतो ते आपण मागील जे काही पाप पुण्य केलं असेल त्याची फळ आहे. आणि आता हल्ली जे आपण काही करतो त्याची फळं पुढच्या जन्मात मिळते. म्हणून जो साठा असतो ना नाही का. एखादा मनुष्य असतो खर्च करता काढणारा पैसा वेगळा. बँकेमध्ये असलेला साठा बँकेमधले पैसे आहे कोणता संचित म्हणायचा. आणि तिथून काढून आणले ते प्रारब्ध म्हणायचं. पुढे प्रकर्षे करून ज्याच्या फलभोगास आरंभ ते प्रारब्ध कर्मात एक शरीर प्राप्त होते असा नियम नाही. हे पहा काही सांगता येत नाही किती जन्म येईल काही. कारण ते प्रारब्ध भोगून संपवावं लागतं ना. एकच जन्म येईल असं काही सांगता येत. पुढे कदाचित 2, 4, 10, 20, 100ही जन्म देणारे प्रारब्ध कर्म असू शकेल. ती सर्व शरीरे मनुष्याचीच येतील असाही नियम नाही. काय असे मागोदाची जन्मभाव अशी गेले नाटाच्या बंगले. पुन्हा नरदेह मिळालं तसं काही सांगता येत. एकदा गेला की गेला. पुन्हा पुन्हा मिळेल. मग म्हटलं आता मागोदा येईल. म्हटलं पुढे आपण मनुष्य जन्माला आता मिळून गेला हे भाग्यच आहे. पुन्हा पुन्हा मिळेल काही सांगता येत. पुढे मात्र मनुष्य शरीरातच विहित निषिद्ध कर्मे करून पापपुण्याची उत्पत्ती होते. हे पहा कोणत्या देहात. या देहामध्ये पाप पुण्य करून काय होते. बाकीच्या देहामध्ये त्यांना निषिद्ध कर्म नाही आणि विहित कर्म आहे. असा पूर्ण देह असं काय तुम्हाला कल्पना आहे. त्याला काय पाप पुण्य होण्या इतकी सामग्री कुठे आहे त्यांच्याकडे. माणसाला जसं बोलता येते पशुला बोलता येते का. पण माणसालाही भूक लागते. कुत्र्याला काय लागते. ते दारावर जी आरती उभं आहे त्या आरती त्याला काय लागलेली. मग त्याला सांगता येते का भाकरी घेऊन या आमच्याकडे. आणि मनुष्यातला तर काय म्हणतो मला काय लागलेली आहे लवकर वाढा. वाणी आहे काय
तुम्ही बाकी कुत्र्याला तुकडा टाकला भाकरीचा तर ते धावत जातं जिथे धावून तुकडा पडला असेल तिथून बरोबर ते उचलून आणतं. पण सांगता येते का त्याला? का सांगता येत नाही? वाणी कुठे आहे? फक्त वाणी कोणत्या देहात आहे म्हणतं आपल्याला तिचा चांगला उपयोग करून घ्यावा. मला चिंतनाचे परमेश्वराच्या चिंतनाने पुण्याची काय मिळते आहे का? दुकामध्ये तुकोबाराने सांगितलेलं आहे. पुढे जोंधळ्याचा एक दाणा पेरला असता त्यापासून अनंत दाणे उत्पन्न होतात. त्याप्रमाणे एका मनुष्य जन्मात घडणाऱ्या कर्मात बरे वाईट अनंत जन्म देण्याचे सामर्थ्य असते. वाईट कर्म जर केलं ना त्याच्यातून अनंत जन्म. एक दाणा बारीचा पेरल्यानंतर कणीस येते ना, मग एकच दाणा असतो का अनंत असते. ते अनंत जन्म पुढे असे आणखी जन्म प्राप्त होत असतात. मग ते कणस असते ना, काही काही माणसाचं असते ना, दुसऱ्याच्या शेतातले कणस काय करायचे मोडून आणायचे आणि पाप लागू नये म्हणून 10-5 कणस ज्ञानेश्वर महाराज आजान नुकसाला लोकांना वाटते काय पशुपक्ष्याची काळजी घेतो. अलीकडे हे असेच प्रकार आहे. पुढे असो, प्रारब्ध कर्माचा नाश त्याच्या फलभोगानेच होतो. अन्य प्रायश्चित्तादी कोणत्याही उपायाने होत नाही. प्रारब्ध कशाने नाश होतो? त्याचा भोगूनच संपवलं पाहिजे. त्याचं दुसरं काही नसतं. इंद्रा पडली बघे, नारद चुकला तर मग दुसरं इंद्र सामान्य होता का स्वर्गाचा राजा होता? पण वाईट कर्म केलं ना त्याचं फल काय करावं लागलं? इंद्रा पडली ते काही नाही बघा, तिचं काही नाही. किती मोठा असू द्या, कर्माची फळं काय केली पाहिजे ते कोणाला सुद्धा काय होत नाही. म्हणून माणसाने निषिद्ध कर्म करू नये. पुढे मागे जे संचित कर्म सांगितले आहे त्या संचितातही काम्य आणि निषिद्ध या दोनच कर्मांचा भोग शिल्लक असणार. कारण मागील मनुष्य जन्मात नित्यनैमित्तिक कर्म केले असेल तर त्यापासून पाप पुण्योत्पत्ती तर नाहीच. हे पहा, कर्माचा विचार चाललेला आहे. आपण नित्यनैमित्य कर्म केलं तर तो काय म्हणतो पुण्य उत्पन्न होत नाही, पूर्वपक्ष. आणि नाही केलं तर काय होते? पुढे खंडन आपण कर्माक्रमाने करू. मला कर्मच केलं नाही तर पाप उत्पन्न होईल पुढे सांगायचं आहे. पण त्याचं मत असं आहे बघा. पुढे फक्त ते न केल्याने जे पातक झाले असते ते ती कर्मे केल्यामुळे झाले नाही, एवढेच त्याचे फल. त्याचं एवढं फळ नाही केलं तर पापाचे पाप उत्पन्न होऊ शकत, आणि केलं तर पुण्य नाही बाकी. पुढे बाकी राहिली काम्य व निषिद्ध ही दोन कर्मे. त्यात निषिद्ध कर्माच्या पापाचे फल व काम्य कर्माच्या पुण्याचे फल यांची निवृत्ती कशी होणार हा प्रश्न आहे. नाही बा, मग आता हे राहिलेलं आपण जे काही कर्म कोणतं कर्म केलं, काम्य कर्म केला. काम्य कर्मापासून काय झालं? पुण्य झालं. निषिद्ध कर्मापासून त्याची फलं आपल्याला काय करावं लागतं? मग तरी पाप निवृत्त झालं पाहिजे ना. काय निवृत्त झालं पाहिजे? आणि ते पाप निवृत्तीकरता प्रायश्चित्त कर्म सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये साधारण त्याच्यामध्ये जाणून बुजून पाप केलं असेल तर त्याला साधारण प्रायश्चित्त आहे. कोणतं? बघा, आणि साधारण प्रायश्चित्त कोणाकरता? आपल्याला जाणीव नाही, आपण चालत जातो. बरं काय हे जीव मरतात ना, काय होतात? मग त्याचं काय लागते? पाप लागते ना. याला साधारण प्रायश्चित्त म्हणायचं. म्हणजे गंगा स्नान वगैरे, ईश्वर नामोच्चारण हे पाप निवृत्तीचे कोणते साधन आहे? पाप निवृत्ती साधारण पाहिजे. अनेक जन्म आपण घेतले त्याच्यामध्ये दोन्ही झालं ना. विहित कर्मापासून काय उत्पन्न झालं? त्याची इच्छा करायची नाही.
आणि निषिद्ध कर्मापासून काय उत्पन्न झालं, आणि त्याच्याकरता हे साधारण प्रायश्चित्त झालं. साधारण प्रायश्चित्त कोणतं? ईश्वर नामोच्चारण, गंगा स्नान, ही सगळी साधन आहे. ईश्वर नामोच्चाराद्वारा आपल्याला किती पाप असले तर घरी उच्चारणे जातील असे पुण्योत्पत्ती होत असते का? पुण्योत्पत्ती होत असते. हरिमुखे म्हणा, हे सगळं भोगावं लागतं. काय करावं लागतं? पुण्याचे फळ भोगावंच लागते, पापाचे फळ. म्हणजे पाप निवृत्ती करता साधारण प्रायश्चित्त सांगितलं आहे. हे बरं आहे आपलं ईश्वर नामोच्चारण. गंगा स्नाने झेपत नाही. अरे एखादा म्हातारा मनुष्य आहे आणि गंगा स्नानाने पापोत्पत्ती निवृत्त होते, म्हणून त्याला जर इंद्रायणीमध्ये 4 वाजता पहाटेच्या सुमारास आलेला आणि पाण्यामध्ये बुडवला होता, तो मसनात नेला त्याला. गंगा स्नान करून जमतं का सगळ्याला? म्हणून कोणतं कर्म आपलं भगवंताचं हे सर्वामध्ये सोपं साधन आहे. बरं केव्हाही करता येते. काय करता येते त्याला? काय आपल्याला दर्शनाचं जायचं असलं, उठल्याबरोबर दर्शनाला जातो का आपण? मग काय केलं पाहिजे? भगवान नामस्मरणाला. झोपल्या लोक काय करतात? साधं नामाचं कीर्तन. दळतील पापे. हे सुंदर आहे. मग एक त्याला साधारण प्रायश्चित्त म्हणायचं. पुढे त्यात काम्य कर्माच्या फलाची इच्छा केली नाही म्हणजे त्याचे फल उत्तम भोगादी मिळणार नाही. हे पूर्वपक्ष आहे सगळा. जरी काम्य कर्म घडलं तरी तो त्याच्या फलाची इच्छा करीत. एखादा माणूस नोकरी करतो, 50,000 रुपये त्याला पगार मिळतो आहे. मग आता तो म्हणतो आम्ही नोकरी केली पण आम्हाला फलाची काय नाही, इच्छा नाही. हे संस्थेमध्ये आता शिकवणारी मंडळी शिकवत नाही का पगाराची इच्छा करीत नाही. आणि दुसरी शाळेमध्ये पगार नाही दिला तर शाळेच्या रूमला कुलूप लावून कुलूप का लावला? म्हणायला लागले 2 महिने झाले अजून पगार देत नाही. हे भाग्य नाही. मग पगार घेताना काय करतात? पुढे असे पहा की कोणी एका पुरुषाने द्रव्यप्राप्तीकरिता काही यत्न केला, त्यानंतर आणि द्रव्यप्राप्तीच्या पूर्वी द्रव्याची इच्छा निवृत्त झाली तर इच्छा अभावी करूनच त्यास द्रव्यप्राप्त होत नाही. पूर्वपक्षाचं मत आहे. काम केलं पैसे मिळणार होते, काम केलं पण त्याने फलाची इच्छा केली. आता इथले शिक्षक असतात, शिकवतात, पण पैशाची इच्छा करतात. पुढे त्याप्रमाणे जन्मांतरी उत्तम भोगप्राप्तीच्या इच्छेने कर्म केले, पण आता त्या फलभोगाची इच्छा नाहीशी झाली तर त्यास फल प्राप्त होणार नाही. काम्य कर्म केलं पण फलाची काय करीत नाही, असं वार्ताला निष्काम कर्म म्हणतात. कोणतं कर्म? पुढे इच्छा अभावे करून काम्य कर्माचे फल मिळत नाही असे आम्हीच म्हणतो असे नाही, तर वेदांत मतातही असेच मानले आहे. हे पूर्वपक्ष आहे बरं का. पुढे खंडन करायचं आहे. आता हल्ली ऐकून घ्यायचं. पुढे या रीतीने संचितातील काम्यकर्माच्या फलाचा फल इच्छेच्या अभावाने नाश झाला. हे पहा, जे काही संचित कर्मामध्ये बरेचसं काम्यकर्म आहे ना, त्या काम्यकर्माची तो इच्छा करीत नाही, म्हणून फलाचा काय झाला? अभाव झाला. आता पापाची काय इच्छा कर, पाप कसं निवृत्ती करायला लागले त्याचंही वर्णन करू, पण ते कधी सांगू? आता इथे सांगू.